नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी रसमलाई मोदक बनवले आहे। अवघ्या 15 मिनिटांमध्ये हे रसमलाई मोदक तयार होतात। आज मी हे माझ्या मैत्रिणीच्या घरी आरतीला जाणार होते बाप्पाच्या, तर त्यासाठी बनवले आहे। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि आकर्षक पद्धतीने आपण ते पॅकिंग सुद्धा केले आहे। याआधी सुद्धा आपण तळणीचे मोदक कसे करायचे ते बघितले आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी ना एक मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं। यामध्ये मी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। हे मी डेअरीमधून विकत आणलेलंच पनीर वापरलं आहे। तुम्ही हवं तर घरी सुद्धा बनवू शकतात पनीर। याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकले की पाणी न टाकता आपल्याला पल्स मोडवर हे फिरवून घ्यायचं आहे। असे बारीक याची पेस्ट तयार होते। हे बघा अशा प्रकारे। आता हे सर्व बारीक केलेलं पनीर आपल्याला पॅनमध्ये टाकायचं। यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। खूप जास्त तूप टाकायची आवश्यकता नाही आहे, आपण इथे नॉनस्टिक पॅन वापरला आहे त्यामुळे। तर 1-2 मिनिटांसाठी हे चांगलं परतवायचं मंद आचेवर। मग यामध्ये आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर आणि 3 चमचे पिठी साखर टाकायची आहे आणि याला चांगलं मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे, हे लक्षात असू द्या। आता याला छान रंग आणि स्वाद यावा यासाठी आपण यामध्ये केसरचे काही धागे टाकून घेणार आहोत। तर मी 2 ते 3 चमचे दुधामध्ये केसर भिजवून घेतलेला आहे। एक 10-12 काड्या केसरच्या भिजवून त्या ॲड करायच्या। याला चांगलं मिक्स करायचं आहे। काही वेळानंतर हे मिश्रण असं छान मिळून यायला लागतं, कढई सोडायला लागतं, समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे। आता यामध्ये माझ्याकडे केसर इसेन्स होता, त्यामुळे मी 2-3 थेंब ते सुद्धा टाकले आहे। टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल इसेन्स तर स्किप करा। हे मिश्रण छान मिळून आल्यासारखं दिसलं की एका ताटामध्ये काढायचं आणि पूर्णपणे आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे। आणि मग यामध्ये अर्धा चमचा आपल्याला पिस्त्याचे काप आणि 1 चमचा सुकवून वाळवून घेतलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे। थोड्याशा क्रश करून टाकायच्या आणि याचा पुन्हा असा गोळा मळून घ्यायचा आहे। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे। आता मोदकाच्या साच्याला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचं आहे। हवं तर पुन्हा तुम्ही यामध्ये रोज पेटल्स किंवा पिस्त्याचे काप टाकून घेऊ शकतात आणि याचं असं छान दाबून मोदक तयार करायचा। एक्स्ट्राचं बाजूचं सगळं रसमलाईचं मोदकाचं मिश्रण काढून असे मोदक तयार करायचे आहे। तर सध्या मोदकाच्या सिरीज आपण चालू केल्या आहे। याआधी आपण गौरी गणपती विशेष फराळाच्या रेसिपी सुद्धा भरपूर अशा दाखवलेल्या आहे। तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही चेक करा किंवा सर्च करा। अशाच प्रकारे राहिलेले सगळे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे आहे। साधारण एवढ्या मिश्रणामध्ये आपले 15 ते 16 मोदक व्यवस्थित असे तयार होतात। तर ह्या ठिकाणी मी मोदक तयार करून घेतले आहे। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।